नमस्कार, मी डॉक्टर अद्वैत गीते, अक्षय गीते हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे पूर्णवेळ मेंदूविकार तज्ज्ञ म्हणजे न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयी चर्चा करूया. तो विषय म्हणजे एपिलेप्सी किंवा मिरगी. एपिलेप्सीचे भारतामध्ये खूप रुग्ण आढळतात. त्यामध्ये आपण आज चर्चा करूया एपिलेप्सीच्या प्रकारावर. सगळ्यात कॉमन जे आपल्याला एपिलेप्सीचा प्रकार भेटतो तो म्हणजे जनरलाइज्ड टोनिक क्लोनिक सीजर. त्याच्यामध्ये पेशंटचे हातपाय वाकडे होतात, तोंडातून फेस येतो व जीभ चावली जाते. दुसरा प्रकार असतो कॉम्प्लेक्स पार्सल सीजर किंवा फोकल सीजर विथ इम्पेअर्ड अवेअरनेस, ज्यामध्ये पेशंटला तंद्री लागल्यासारखं होती व पेशंट एकटक बघत राहतो. तिसरा एक प्रकार असतो ज्याला आपण मायोक्लोनिक एपिलेप्सी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये पेशंटला अचानक डचकल्यासारखे होते. तर मुळातच आता हे कॉमन प्रकार झाले एपिलेप्सीचे. नंतर फर्स्ट एड म्हणजे आपण काय काळजी घेतली पाहिजे. समजा एखाद्या पेशंटला फिट येत असेल तर समजा एखाद्या पेशंटला फिट येते ज्याच्यामध्ये हातपाय वाकडे होते, तोंडातून फेस येतो आहे, त्या पेशंटला एका सुरक्षित ठिकाणी सरकवले पाहिजे व त्याच्या तोंडामध्ये काही चमचा किंवा बोट घालण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे, कारण ते केल्यानंतर पेशंटला इजा पोचू शकते. व ताबडतोब मेडिकल एड म्हणजे ॲम्ब्युलन्सला बोलवायला पाहिजे व ताबडतोब त्याला एका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे व औषधोपचारावर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. नंतर आपण काही कॉमन चर्चेचे विषय जे असतात ते म्हणजे मिरकीचे जे पेशंट असतात त्यांना जीवनभर फिटचे गोळ्या घ्यावे लागतात का? तसं नसतं. विविध प्रकारचे फिट असतात ज्यामध्ये कधीकधी काही वर्षांनंतर आपण गोळ्या जे आहेत ते बरोबर सायंटिफिकली बंद करू शकतो. त्यामुळे मिरगी किंवा एपिलेप्सीवर योग्य ते औषधोपचार घेतले पाहिजे व त्यांनी पेशंटचं एपिलेप्सी कंट्रोलमध्ये येते. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळुवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा, जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसन नलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.